वानखेड गावचे रहिवासी आहात आणि दरवर्षी आपण पौष पौर्णिमेला वानखेड गावामध्ये जी जगदंबा देवीची यात्रा भरते, त्या यात्रेदरम्यान जी पालखीची मिरवणूक निघते, त्या पालखी मार्गावर आपण जो रांगोळीचा कार्यक्रम ठेवला, म्हणजे याची कल्पना आपल्याला कशी सुचली? सर, कल्पना म्हणजे अशी की या गावचा नागरिक म्हणून बरोबर. किंवा गावचा मुलगा म्हणून बरोबर. हे प्रत्येकाची जबाबदारी असते. बरोबर. तशी माझी पण जबाबदारी आहे की बरोबर. आपल्या गावाला आपल्याकडनं काय देता येईल, बरोबर. त्यासाठी मी ते सहकार्याची, सेवेची भावना आपण निस्वार्थपणे आणि ती सेवाभाव म्हणून केलंय मी. तर त्या रांगोळ्यामध्ये असं होतं की सामाजिक संदेश, आपल्या बरोबर. गावचा विकास, बरोबर. गाव जिहाद वगैरे, वा वा कारण की लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचल्या पोहोचल्या पाहिजे, खूप गरजेचं पोहोचल्या आहे. पाहिजे हाच एक माझा आणि विचार त्यातून होता. प्रबोधन होणे, प्रबोधन होणे. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. बरोबर. आणि आपण ज्या पूर्ण गावामध्ये रांगोळ्याच्या माध्यमातून जे सौंदर्यीकरण पालखीच्या मार्गावर केलं, बरोबर. तर त्यासाठी तुम्हाला कोणा आर्थिक सहाय्य दिलं का, की तुम्ही स्वतःच्या प्रेरणेतून केलंय? नाही, निस्वार्थ सेवा होतीये हा. आणि सो खर्च होतं. अच्छा अच्छा. हे मलाच सुचलं की बरोबर. आपलं काहीतरी देणं लागतंय गावाला. बरोबर. हे तर आता दिलंच, पण यापुढेही मला धार्मिक कार्यासाठी किंवा बरोबर. सामाजिक कार्यासाठी या गावासाठी जे जे मला करता येईल बरोबर. ते मी करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. बरोबर. आणि शेवटी करता करता ही माऊली आहे. बरोबर. आज जे काही माझ्याकडे आहे, ही जगतजननी आहे करणारी. बस ही जी कला कुसरीची जी कामगिरी आहे, ही अशीच आई जगदंबा तुमच्या जीवनामध्ये वृद्धिंगत करत राहो, अशी शुभेच्छा तुम्हाला मी या प्रसंगी देतो आणि थांबतो. धन्यवाद. Thank you. खूप खूप धन्यवाद.